हॅलो फ्रेंड्स, तर आज आम्ही ब्लॉग बनवत आहोत. विदू आम्हाला म्हणाला की मिनी ब्लॉग बनव, मागून व्हॉइस दे. तर मी सुरुवात केली ब्लॉग बनवायला. तर चला म्हटलं, आज आहे रविवार आणि आज कुठेतरी जाऊया फिरायला. तर पोरांच्या खिशात पैसे नसताना पण पोरांनी इकडून तिकडून पैसे जमा करून 600 रुपये कॉन्ट्रीब्युशन काढून पोरं निघाली फिरायला. आणि तितक्यात आम्हाला रस्त्यात मिळाली एक मच्छीवाली मावशी. खूप ऊन होतं आणि उन्हातानाची मावशी पण खूप कंटाळली होती. तर मच्छीवाल्या मावशीला आम्ही दिली लिफ्ट आणि लिफ्ट दिल्यानंतर मच्छीवाल्या मावशीला आम्ही बोललो की मच्छीवाल्या मावशी, आम्ही ब्लॉग बनवतोय, आमच्या ब्लॉगसाठी तू हात कर. आणि तिने हात केला आणि बोललो गाडीतून उतरल्यावर परत टाटा पण करायचा. तर तिने टाटा पण केला आणि आम्हाला सगळ्यांना बाय केलं आणि म्हणाली सुखरूप जा आणि सुखरूप या. जरा बाय करा आणि जावा. मावशीला सोडल्यानंतर पोरांना खूप लागली होती भूक. आणि मग भूक लागल्यावर करायचं काय, प्रतीकची वाट बघायची. पोरांनी मच्छी मटणाचे स्वप्न बघितले आणि शेवटी वडापाव खायला सुरुवात केली. आणि वडापाव खाता खाता प्रतीकची वाट बघत राहिलो. तर पोरांनी पण प्रतीक याच्या आधी पटापट वडापाव संपवले आणि प्रतीक येण्याची वाट बघता बघता तितक्यात प्रतीक आला. आणि प्रतीक एका मित्राला पण सोबत घेऊन आला. आणि नंतरला मग आम्ही निघालो खाजनीच्या ब्रिजवर फोटोशूट करायला. आणि फोटोशूट झाल्यानंतर मग निघालो आम्ही चलो मुरुड. फोटोशूट झाल्यानंतर मग भावाच्या आतमधला ड्रायव्हर जागा झाला आणि ड्रायव्हरनी घेतली गाडी चालवायला, म्हणजे स्वतः मी. आणि पोरं घाबरत होती गाडीत बसायला, मात्र पोरं पण म्हणाली चला, जगलो तर आईचा आणि मेलो तर साईचा. थोडा वेळ गाडी चालवल्यानंतर पोरांचा विश्वास बसला आणि पोरं म्हणायला लागले अण्णा गाडी उडवा. पण नको म्हटलं, लोकांची गाडी आहे, राहू द्या, उडवा तुम्ही उडवा. फायनली आम्ही पोचलो मुरुडला. सकाळी 11 वाजता निघालेलो, गाडी पोचले 4 वाजता. स्वप्नपूर्ती, सकाळी बघितलेलं स्वप्न संध्याकाळी पूर्ण. आता आलो जेवायला आपण पाटील खानावळमध्ये सगळे जण आहोत. जेवण पण आलेलं आहे आमच्याकडे आता. हे बघा, अरे फक्त पाटील खानावर, ओनली पाटील खानावर. फक्त पाटील खानावर, ओनली पाटील खानावर. पाटील खानावर एकच नंबर. जेवतो सकाळी वडापावर भूक भागवल्याचा राग पोरांच्या मनात होता. आणि मनात असतानाच मग पोरं म्हणाली नाही आता चिकनच खायचं. तर चिकन खातानाच पोरांनी मस्तपैकी पोटभर चिकन खाल्ला. आणि चिकन खाऊन मग पोरं निघाली बीचवर, बीचची मजा घ्यायला. आणि पोरं बीचवर पोचल्यानंतर सनसेटचा मस्त मजा घेताना बीचवर पाहत होतं काय डायनोसॉर. पोरं घाबरली, म्हटली बीचवर जायचं नाही. पण जवळ जाऊन बघतो तर काय, हा मोठा भला मोठा उंट. मग काय, एवढ्या तासाचा प्रवास करून आम्ही फक्त मुरुड बीचला जाऊन उंट बघून आलो. आणि उंट बघता बघता सगळ्यांच्या घरातून यायला लागले फोन कॉल यायला लागले. सगळ्यांचे पप्पा मम्मी कॉल करत असतानाच मग आम्ही म्हटलं की नाही, आता घरी निघण्यातच शहाणपणा आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. कमेंट हेच करा की पुढचा ब्लॉग जर हवा असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा. धन्यवाद, बाय बाय, टाटा.